नमस्कार, मी सुधी तुमचं आता सुधी दौडब्लॉग्स या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। आज मी आलेली आहे खानोलकर दशावतारचं लग्नाआधीचा बाप हे दशावतारी नाटक पाहण्यासाठी। चला तर मग आता पण पाहूया या दशावतारी नाटकातील कलाकारांची पडद्यामागची मेहनत।
विद्येचा अधिपती 14 विद्येचा 14 विद्येचा 14 विद्येचा अधिपती तू अधिपती तू अधिपती विघ्ने बहु येती नाटकी विघ्ने बहु येती नाटकी याची कारण
सरिले गणपती याची कारणे सरिले गणपती विघ्ने निवारिती विघ्ने बहु येती नाटकी विघ्ने बहु येती नाटकी विघ्ने बहु येती नाटकी. तुझ्या नाट्यात प्रारंभ करीत आहे आणि तुझ्या या नाट्यात विघ्न येण्याचा संभव तुला दिसून येतो. माझ्या हाती असलेल्या पाच आणि अंकुश यांच्या साह्याने तुझ्या नाट्यात येणाऱ्या विघ्नांचा समूळ नाश करील असा मंगलमय आशीर्वाद. अन्य तुझी काय इच्छा कथन अन्नहिमाने मदती कैसी अन्नहिमाने मदती कैसी चिंता मद भारी या सब बर देऊनिया मजला या सब बर देऊनिया मजला चरणीचा भारी. तुझ्या नाट्यात असणारी अज्ञान बालके सूर्य हो देवगुरु बृहस्पतीप्रमाणे भाषणं करतील अष्टरथांप्रमाणे नृत्य करतील प्रमाणे गंधर्वांप्रमाणे गायनाने वाचनही करतील. तसेच ज्याप्रमाणे तू माझं स्तवन केलं त्याचप्रमाणे सरस्वती मातेचं स्तवन कर. ती सदैव तुझ्या जीवाकडे वास करेल आणि तुझे कार्य सफल होईल असाही मंगल तर येतात. सुख करता दुख हरता वार्ता देविता रवी प्रेम जया सर्वांगी सुंदर उठी सिंदुरा कंठी झुलके माळ फळा. जय देव जय मंगला मूर्ती दर्शन मात्रे मन कामना. जय देव जय मंगला मूर्ती दर्शन मात्रे मन कामना. गजानना ओम नमो गजानना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. रत्नाखचित भरातुल गौरी कुमरा चंद्रराजी ऊटी कुंकुम केशरा हीरे जडित मुकुट शोभे तुमरा गुणगुणती नुपुरे चरणी गागर्या. जय देव मोरया मोरया ओम नमो गजानना ओम नमो गजानना मोरया मोरया निवायतानि तुझी निवाय कायदानि अन्याय मादे कृत्यासु पुरेश्वरावास आलको ब्रह्मोदर पीतांबर फणिवर बंधना सरळ तोंडा वक्र कुंडली आसरा माता भटमाही सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवत. जय देव मोरया 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 ओम नमो गजानना ओम नमो गजानना ओम नमो गजानना ओम नमो गजानना. अनाची इच्छा संपूर्ण होती असा मंगलमय आशीर्वाद गमन माझ्या संस्थान. शिवसुता भजामी दीनरजनी शिवसुता भजामी दीनरजनी शिवसुता भजामी दीनरजनी विघ्न विनाशक मंगल मूर्ती विघ्न विनाशक मंगल मूर्ती दिनांचा कैवारी शिवसुता भजामी दीनरजनी शिवसुता भजामी दीनरजनी शिवसुता भजामी दीनरजनी.
सारे भक्त कशा आशाभूत नजरेनं माझ्या जवळ पाहत आहेत. खरोखरच साऱ्या भक्तांना या सटवी मातेचा शुभ आणि मंगलाचा आशीर्वाद आहे. शुभ आणि मंगलाचा आशीर्वाद आहे. प्रतिदिन आशीर्वाद देते तसाच आशीर्वाद दिला. असं असतानाही मनुष्य जीवन जगत असताना दुःख आलं की नशिबाला दोष देत असतो. पण सुख हे नशिबामुळेच मिळतं. मग दुःख आलं की नशिबाची आठवण होते आणि दुःख आलं सुख आलं की नशिबाचा विसर पडतो. हेच तर सुख दुःख हे भोग आहे. ते भोग प्रत्येकाला भोगावेच लागतात आणि म्हणूनच तर 84 लक्ष योनी फिरून मनुष्य जन्म प्राप्त होतो. मनुष्य जन्मच का तर इतर योनीमध्ये पापाचं शालन होत नाही आणि म्हणून मनुष्य जन्म प्राप्त झाला की माणसाला माणसासारखं वागायचं. माणसाची माणुसकी, धर्माची धार्मिकता ज्याने ज्याने जपली, ज्याने ज्याने आचरणात आणली त्याला त्याला दैवाची दैविकता प्राप्त होते. शुद्ध अंतःकरण, पवित्र भावना आणि निस्वार्थ भक्ती
ज्यानं या तिन्हींचा संगम साधिला, भक्तिरूपी पुष्प भगवंताच्या चरणावर वाहिलं आणि भक्ती मार्गाचा अवलंब ज्यानं केला त्याला मोक्ष पदाची प्राप्ती करता येतं, जन्म मरणाचा फेरा चुकवता येतो. आणि म्हणूनच प्रत्येकानं भक्ती करा आणि जीवनात पुण्य कमवा, पुण्याची कमाई करा. पण खरोखरच या विश्वाच्या ठिकाणी या सटवी मातीला फार महत्व दिलं गेलंय. देव सभेमध्ये जिला महत्वाचं स्थान प्राप्त झालंय, देवतांनी दिलेले अधिकार, देवतांनी दिलेली कर्तव्य कोणती असती तर मनुष्य जन्माला आल्यानंतर त्या मनुष्याचं भालपट विधीला एक नशीब रेखाटण्याचं, लिहिण्याचं कर्तव्य या सटवी मातीला दिलं गेलंय. मनुष्य जन्माला आल्यापासून जन्मापासून 5व्या दिवशी मध्यरात्री प्रत्येक नवजात बालकाचं, प्रत्येक नूतन बालकाचं बालपट मी रेखाटत असते. त्या नूतन बालकाच्या जीवनात जाऊन त्या बालकाचं बालपट रेखाटण्याचं, नशीब रेखाटण्याचं कर्तव्य मी करते. प्रत्येक जण माझी भक्ती करतो, प्रत्येक जण माझी आराधना करतो. का, कशासाठी असेल तर सटवी मातेनं आपल्या बालकाचं बालपट चांगल्या प्रकारे रेखाटावं, उत्तम असं रेखाटावं म्हणून प्रत्येक जण भक्ती करतो. पण मी प्रत्येकाचं बालपट कसा रेखाटत असेल तर त्याच्या पूर्वजन्मीच्या कर्मसंचितानुसार, म्हणजे पूर्वजन्मी त्याने केलेलं पाप, पूर्वजन्मी त्याने केलेलं पुण्य, त्या पाप पुण्याचा लेखाजोखा केला जातो, पाप पुण्याचं मोजमाप केलं जातं. आणि या पाप पुण्याच्या मोजमापावरूनच प्रत्येकाचा बालपट मी रेखाटण्याचं कर्तव्य करते. ओंकाराच्या भूमिकेमध्ये खरंच खूप सुंदर दिसते. तुमचं नाव काय? माझं नाव सतीश नारायण चौधरी. तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? ज्ञानेश्वर परब. आणि या भूमिकेमध्ये, ह्या भूमिकेमध्ये रिद्धिक सिद्धिक. आहे मंगलाचा आशीर्वाद. आई, हा आशीर्वाद मिळाला, मनाचं समाधान झालं. पण आई, आज तुला काहीतरी विचारायचंय. मला विचारायचंय? हा बा, तुला जे काही विचारायचं आहे ते या क्षणी नको विचारू, यावेळी विचारू नको. का माहितीये का? कारण पहा ना, माझं कर्तव्य काय आहे तर या विश्वाच्या ठिकाणी जे जे बालक जन्माला येतात त्या बालकांचं बालपट रेखाटायला मला जायचंय. म्हणून पहा, कित्येक अशी बालक जन्माला आली आणि जन्मापासून त्याचा 5वा दिवस आहे, मध्यरात्रीची वेळ समीप आली. मला जायला हवंय. तुला जे काही विचारायचं ते नंतर. आई, तुझं कर्तव्य काय आहे मला माहिती आहे, मी कन्या आहे तुझी. पण तरी सुद्धा माझ्या मनात आज एक इच्छा निर्माण झाली. इच्छा, आणि ती इच्छा फक्त तूच पूर्ण करू शकतेस. इच्छा? हा, अगं नंतर पाहू ना. नाही आई, आजच इच्छा निर्माण झाली आणि ती इच्छा आजच तू पूर्ण करायला हवी. अरे, एवढी महत्वाची इच्छा आहे? हा, म्हणजे तुझा हट्टच आहे म्हणा. हो, तसं म्हण. बाळ, विलंब नको, कारण माझे कर्तव्य मला हात देते. म्हणून लवकरात लवकर तुझी जी कोणती इच्छा असेल लवकरच कथन कर. मग आई ऐक,
माझी इच्छा कोणती माहिती? आई, सर्व प्राणी मात्रांचं भाकीत तू लिहिते. खरंय ना? सर्व प्राणी मात्रांचं बाळपट तू लिहितेस. मग माझं बाळपट तू काय लिहिलंस हे मला कळायला हवं. थांब बा. अगं बोलतो बोलतो काय विचारलंस? कोणती इच्छा? तुमचं नाव काय ओंकार सावंत. आणि या भूमिकेमध्ये तुझी इच्छा परिपूर्ण होणार. मनुष्याचं म्हणजे मानवाचं विधी लेख लिहिते, म्हणजे भाग्य भालपट ललाट रेख लिहिते. ही देवी कोणती असेल तर सटवी माता, तिला सटवाई माता सुद्धा म्हटली जाते. ही सटवी देवीची भूमिका आहे माझी. ओंकार सावंत यांची सटवी देवी या भूमिकेमधील रंगभूषा आणि वेशभूषा कशी वाटली ते म्हणजे नक्की कळवा. तुमचं नाव काय आणि या भूमिकेमध्ये तुमचं नाव काय सुधीर तांटे. आणि या भूमिकेमध्ये 2024 होते. जवळजवळ 21 पुरस्कार आणि 17 वेळा स्पर्धेमध्ये पहिल्यांदा प्रथम वेगवेगळे 21 असे पुरस्कार आणि या भूमिकेमध्ये माझं नाव पांडुरंग. तुमचं नाव काय कृष्णा महाकर. आणि या भूमिकेमध्ये राजा. सर्वश्रेष्ठ असा तू विश्व चालक आहेत ना रे. कृपा तुझी रे गावो म्हणूनच काय दैव कसाई काळीज तोडून खाई देवा तुझ्यासाठी माझ्यासाठी जीव जुळला चंद्र तुझा लागला. जीव जुळला
तुम्हाला दशावतार नाटकातील कलाकारांची पडद्यामागची मेहनत कशी वाटली मीन्स करून नक्की कळवा. जर तुम्ही सिद्धी तावडे ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.